1500 रुपये नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार। आपण आपल्या बहिणींना लखपती दीदी करून दाखवू। काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, सुरूच राहील। 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केले आहेत। आता 25 लाख करणार आहोत। 2028 पर्यंत 50 लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दीदी आम्ही करणार आहोत। म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये केंद्रबिंदू आपण आणत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंत 14 योजना महिलांकरता आणल्या। लखपती दीदीची योजना तर अशी आहे की मोदीजींच्या योजनेतनं दर वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई ज्या महिला करतात त्यांना आपण लखपती दीदी म्हणतो। महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केले आहेत। आता 25 लाख करणार आहोत। 2028 पर्यंत 50 लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दीदी आम्ही करणार आहोत। आणि माझी समीर भाऊ तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कार्यक्षम आमदार आहे, तुम्ही या मतदारसंघामध्ये किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी करा। मी तुमच्या पाठीशी आहे। आपण आपल्या बहिणींना लखपती दीदी करून दाखवू। आपण निर्णय केला, ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। लेक लाडकी योजना आणली। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या मुलीच्या घरच्यांना मिळतील। अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली। आणि त्यासोबत ज्याचा उल्लेख समीर भाऊंनी केला, आज उच्च शिक्षण महाग झालंय, सर्वसामान्यांना अडचणीचं होतं। घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात, बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो, तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत, कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू घरी बैस। अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही। पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं, तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना 1 लाख 2 लाख 5 लाख जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय। आपण निर्णय केला 1.5 वर्षापूर्वी आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट लागेल हा निर्णय केला। जेव्हा निर्णय केला एसटी महामंडळाचे लोक आले, म्हणाले साहेब निर्णय करू नका। म्हटलं का करू नका? म्हणाले आमची एसटी आधीच तोट्यात आहे, ती खड्ड्यातच जाईल, बंद पडेल। म्हटलं काही अडचण आली तर आम्ही पैसे देऊ, काळजी करू नका। आता 1.5 महिन्यापूर्वी हे लोक पुन्हा आले। म्हटलं का आले? म्हणे साहेब बाकी काही करा पण ही योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी आले बंद करा, आता म्हणता बंद करू नका। म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या बहिणींनी प्रवास सुरू केला आहे की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता योजना बंद करू नका। मग मी जरा माहिती काढली चाललं काय आहे। माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते, मीच काम करून येते, तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं, गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता, घरचे पैसे बर्बाद करून येता, मी अर्ध्याच पैशामध्ये काम करून घरचे पैसे वाचवून येते। त्यामुळे बहिणीच आता एसटीतनं पुढे चालायला लागलेले आहेत आणि सरकारला दुवा देत आहेत। आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। आपल्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। जेव्हा ही योजना अनाउन्स केली, आमचे काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक, शरद पवार पक्षाचे लोक, तुतारीवाले
आमची थट्टा करायचे, कुठनं पैसा येणार आहे, कशी योजना होणार आहे, कोणाला मिळणार आहे, जुमला आहे, फुमला आहे, टिमला आहे, त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही भरून टाकले. पण तुम्हाला बहिणींनो एक गोष्ट सांगतो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. हे तुतारीवाले, हे पंजेवाले, हे मशालवाले तुमचे सावत्र भाऊ या ठिकाणी तुमची योजना बंद झाली पाहिजे म्हणून कोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये पिटिशन टाकली. कोणी टाकली पिटिशन? पिटिशन टाकली आमच्या नाना पटोले आणि सुनील केदारांच्या अधिकृत निवडणूक प्रमुखांनी, अनिल वडपल्लीवारांनी. महाविकास आघाडीच्या वतीनं ही पिटिशन त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी काय सांगितलं? म्हणाले ही लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, ही स्कॉलरशिपची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजना तुम्ही बंद करा. पण लाडके भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही पण कोर्टात त्या ठिकाणी बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ही बंद होणार नाही. आणि आता तर 1500 रुपये नाही, 2100 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार, हा निर्णय आपल्या सरकारने केला आहे.